कोणताही प्रोजेक्ट आता आपण जर पाहिलं तर रेरामध्ये आम्ही त्याला ऑलरेडी कमिटेड असतो. रेरा ॲक्ट जेव्हापासून आलेला आहे तर कोणताही प्रोजेक्ट करताना आम्ही त्याचं एक पूर्ण प्रेझेंटेशन अगोदर आम्ही रेडी केलेलं असतं किंवा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजच्या ज्या डेट्स असतात कंप्लिशनच्या त्या आम्ही सुरुवातीला सर्व फ्रीज केलेल्या असतात. आणि कोणतेही कॉन्ट्रॅक्टर हायर करताना त्यांना आम्ही त्या डेट्सवरती आम्ही स्टिकअप राहतो. त्यांना आम्ही वेळोवेळी त्या डेट्स कंप्लीट होतोय का प्रोजेक्ट्स हे आम्ही चेक करतो. ते नाही झालं तर आम्ही त्यांना फाईन करतो. त्यांना एक्स्ट्रा टाईम काम करून आम्ही ती टार्गेट अचीव करायचं हे करतो, प्रयत्न करत असतो. मग हे जेव्हा सगळ्या गोष्टी होतात तेव्हा तो प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली जवळपास आपण जी कमिटेड डेट आहे त्या कमिटेड डेटमध्ये पूर्ण होतोच. आणि क्वालिटीचं जर म्हणाल तर हे सर्व करत असताना आमचे क्वालिटी इंजिनियर्स आम्ही प्रत्येक प्रोजेक्टला हायर करतो. क्वालिटी इंजिनियर असले की ते ऑटोमॅटिक क्वालिटीवरती सर्व गोष्टी आपल्याला फोकस करता येतात. ते पण आम्ही क्रॉस चेक ठेवतो. आणि ह्या गोष्टी ज्या मी सांगतोय, क्वालिटी इंजिनियर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर्स आहेत, हे नॉट नेसेसरी यू शुड हॅव एनी प्रोजेक्ट. म्हणजे हे नसले तरीसुद्धा काम कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज होतात. ट्रेडिशनल प्रॅक्टिस जर सिव्हिलची तुम्ही पाहिली, प्रोजेक्टचं जे काय क्वालिटी हॅम्पर होऊ नये आणि त्याचं एक टार्गेट असतं क्वालिटीचं आपलं, ते आम्हाला अचीव करेपर्यंत ते सर्व गोष्टी ते करावं लागतात. नाहीतर ते होत नाही. ॲटोमॅटिक तुम्हाला डिफरन्स दिसून येतो की आपण हा वेल मेंटेन प्रोजेक्ट आहे का, क्वालिटी आणि मटेरियल सर्व गोष्टी चांगल्या वापरल्यात का, ह्या सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं.